नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण आपल्या संविधानाची ओळख या धड्यातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. याआधी आपण संविधानाचा अर्थ म्हणजेच काय, संविधान कशाला म्हणतात, तसेच संविधानातील ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्या तरतुदींची माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर पुढे आपण संविधानाची आवश्यकता का आहे किंवा संविधानाचे अनेक फायदे आहेत, ते फायदे आपण याआधी बघितलेले आहेत. त्यानंतर राज्यकारभार म्हणजेच काय, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण संविधान निर्मितीची पार्श्वभूमी म्हणजे संविधान निर्माण होण्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीची आज आपण माहिती बघणार आहोत. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळी नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. बघा, आपल्या देशातील जे त्यावेळेचे स्वातंत्र्य सेनानी होते किंवा आपल्या देशातील जे नेते मंडळी होते, त्यांनी असा आग्रह धरला की भारताचा जो कारभार आहे तो भारतीयांनी तयार केलेल्या संविधानानुसारच चालेल आणि त्यानुसार संविधान निर्मितीसाठी 1946 पासून काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आता 1946 पासून या संविधान निर्मितीला सुरुवात झाली आणि त्यामुळे हा संविधानाची निर्मिती ही भारतीयांनीच किंवा संविधानाची निर्मिती ही भारतीय नेत्यांनीच किंवा भारतीय तज्ज्ञांनीच करावी, असा बऱ्याच नेत्यांचा काय होता, आग्रह होता. आणि म्हणून त्यासाठी संविधान निर्मितीसाठी एक काय करण्यात आली, समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याला संविधान सभा म्हणून ओळखलं जायचं. बघा, आता ही संविधान सभा म्हणजेच काय, तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. आता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपला देश कधी स्वातंत्र्य झाला आणि आपल्यावर कोणाचं वर्चस्व होतं. 1600 साली ज्यावेळेस हे ब्रिटिश व्यापार करण्यासाठी आपल्या देशामध्ये आले होते आणि 1600 साली आल्यानंतर हळूहळू त्यांनी 1857, त्याच्यानंतर प्लासीची लढाई ही, त्यानंतर बऱ्याचशा अशा काही घटना झाल्या की तेथून त्या घटनेनंतर या इंग्रजांनी आपली जी सत्ता आहे ती भारतामध्ये प्रस्थापित करायला सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे आपला देश पारतंत्र्यात गेला आणि अनेक नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर आपला देश स्वतंत्र झाला. आपला देश स्वतंत्र झाला तो म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी. आणि हे इंग्रजांचे जे राज्य होते ते राज्य आता भारताने काय केलेले, नकारलेले आहे, ते संपुष्टात आणलेले आहे. आता बघा, इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या ज्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यासारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधी मार्फत चालवला जात होता. बघा, इंग्रजांची एक शासन करण्याची एक पद्धत होती. त्यांनी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत असे विभाग पाडले होते आणि त्यानुसार ते काय करत होते, कारभार लोकप्रतिनिधीमार्फत कारभार चालत होता. आणि त्याचबरोबर देशाचा बऱ्याचशा भागामध्ये काही स्थानिक राजे होते. स्थानिक म्हणजे बघा, मी तुम्हाला मागे सांगितले की आपल्या देशामध्ये बरेचसे संस्थानिक किंवा स्थानिक काही भागापुरते काही स्थानिक राजे होते. ते राजे किंवा ते संस्थानिक त्या भागाचा राज्यकारभार बघत होते. आता बघा, या संविधान सभेमध्ये प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. म्हणजे या संविधान सभेमध्ये काय होता, संस्थानाचे जे प्रतिनिधी होते किंवा जे छोटे छोटे राज्य होते, राज्याचे प्रतिनिधी होते, त्यांचाही यामध्ये सहभाग किंवा समावेश होता. आता या संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. बघा, हे जे संविधान सभा आयोजित केले किंवा ही जी संविधान सभा आयोजित केली होती, या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. म्हणजे भारतातील काही प्रमुख तज्ज्ञ मंडळी, तसेच संस्थानिकांचे प्रतिनिधी, तसेच वेगवेगळे छोटे छोटे राजे होते त्यांचे प्रतिनिधी, अशा टोटल एकूण किती 299 सदस्य होते. आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते. तुम्हाला एका वाक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता बघा, या पुढील मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. आता आपण याआधी बऱ्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत किंवा त्या तुम्ही ऐकलेल्या आहेत. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या संविधानामध्ये काय योगदान आहे ते आपण बघणार आहोत. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशातील संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे काय होते? अध्यक्ष होते. विविध देशाच्या ज्या संविधान आहे त्या संविधानाचा त्यांनी गाढा अभ्यास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते? एक शिक्षण तज्ज्ञ होते, कायदे तज्ज्ञ होते. आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या देशातील, जगामध्ये जे वेगवेगळे देश आहेत त्या वेगवेगळ्या देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास केला होता. आणि या अभ्यासानंतर त्यांनी अहोरात्र अभ्यास करून किंवा चिंतन करून त्यांनी संविधान सभेचा जो मसुदा आहे तो मसुदा तयार केलेला होता. म्हणून या लिखित संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला आणि त्यावर कलमावर, त्यांची जी कलमं होती त्या कलमावर चर्चा झाली. त्यामध्ये अनेक दुरुस्त्यासुद्धा सुचवल्या आहेत. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बघा, म्हणजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मसुदा तयार केलेला आहे तो संविधान सभेपुढे काय केलेला आहे? मांडण्यात आलेला आहे. आणि संविधान सभेपुढे मांडण्यात आल्यानंतर त्यामध्ये जी कलमे होती त्या कलमावर काय करण्यात आल्या? चर्चा करण्यात आली. आणि बऱ्याचशा तज्ज्ञांचं मत घेऊन काही कलमांमध्ये किंवा काही त्यामध्ये दुरुस्त्यासुद्धा सुचवलेल्या आहेत. तसेच विचारलेले प्रश्नांची उत्तरं देण्याचे किंवा संविधान सभेच्या मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर हा काय झालेला आहे? संविधान तयार करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भारतीय संविधान निर्मितीत या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितले की खऱ्या अर्थाने जर खूप मोठं योगदान कोणाचं असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि म्हणून भारताच्या संविधान निर्मितीत त्यांचं मोठं योगदान आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आता बघा, संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली. आधी मसुदा तयार करण्यात आला, त्याच्यावर चर्चा झाली, त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही जणांनी फेरबदल किंवा काही दुरुस्त केल्यानंतर हे संविधान काय झालं? लिहून पूर्ण झालं. आणि संविधान सभेत त्याला काय दिली? मान्यता दिलेली आहे. त्यांचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. आणि म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक शाळेमध्ये संविधान दिन हा काय केला जातो? साजरा केला जातो. तो म्हणजे 26 नोव्हेंबर. का? कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतातील हे लिखित संविधान यास
काय केलेलं आहे रे? संविधान सभेने काय दिलेलं आहे? मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच बघा 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार काय झालेलं आहे की राज्यकारभार, देशाचा जो राज्यकारभार आहे त्या चालवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलेले आहे. आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. बघा आता तुम्हाला माहिती आहे आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळेच काय झालेलं आहे, हा दिवस प्रजासत्ताक दिन किंवा प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलेला आहे. आणि म्हणून तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं असलं तरी 26 जानेवारी 1950 पासून खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आलेले आहे. लोकांचं राज्य अस्तित्वात आलेलं आहे. संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघा किती अभिमानास्पद बाब आहे ही. बघा संविधान सभेत चर्चा व विचारविनिमय आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे एक वैशिष्ट्य होतं. तसेच संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. आणि मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश आहे. बघा एवढी जगामधील एक सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना किंवा लिखित संविधान म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. आणि म्हणून ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की हे संविधान लिहून काढण्यासाठी 2 वर्षे 11 महिने संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. आणि हे संविधान किती मोठं आहे तर यामध्ये 22 भाग आहेत, 395 कलमे आहेत आणि 8 परिशिष्ट आहेत. एवढं मोठं हे संविधान आहे. बघा या संविधान सभेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृतकौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर किंवा अनेक सदस्य होते. B.N. राव या कायदेतज्ञांनी संविधान सभेच्या कायद्याविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. म्हणजे या संविधान सभेमध्ये अनेक नेत्यांचे किंवा कायदे तज्ज्ञांचं काय होतं, योगदान होतं.